हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. आपुलिया स्वानुभवे आपणास निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे. दासबोध आत्मदर्शन नाम समास 8वा दशक 8वा समास. दासबोधात काय सांगितलेलं आहे असं विचारल्यावर ज्याच्या त्याच्या मनोभूमिकेनुसार अनेक उत्तरे येतात. मग दासबोधामध्ये टाईम मॅनेजमेंट सांगितलं आहे, ओव्हरऑल मॅनेजमेंटची प्रिन्सिपल सांगितली आहेत, भक्ती सांगितली आहे. पण समर्थांना काय सांगायचं आहे, अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण या सगळ्याचं शेवटचं गंतव्यस्थान काय? भक्तीचे नियोगी देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राय ये ग्रंथी. पहिल्याच समासामध्ये समर्थाने स्पष्ट करून सांगितले की त्यांना म्हणायचं काय, अभिप्राय काय आहे या ग्रंथाचा. अनेक गोष्टी सांगितल्यात. मोठा समाज त्यांच्या पुढे होता, त्याला वेगवेगळ्या अंगाने शिकवण्याची गरज आहे. आणि एकाच ग्रंथाच्या आधारे अनेक प्रकारच्या पातळीवरचे लोक, अनेक क्षेत्रांमध्ये लोक हे आपलं जीवन उजळून घेऊन कसं शकतील. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रामक कल्पना उपासनेसंदर्भातल्या, भक्तीसंदर्भातल्या, देवाच्या संदर्भातल्या ह्यांचं निराकरण करून मुख्य मार्गावर कसे राहतील हे नीटपणाने दासबोधात विशद केलेलं आहे. आणि काही भाग पुन्हा 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 आलेला आहे, उजळणी घेतल्यासारखा आहे. तो म्हणजे मुख्य आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग. म्हणून तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. हे जे आत्मनिवेदन भक्तीचं सार आहे, जे नवविधा भक्तीमध्ये ऑलरेडी येऊन गेलेलं आहे, ते समर्थ एकूण दासबोधामध्ये इतक्या वेळा पुन्हा पुन्हा तिथे येतात की तो मुख्य धागा सुटता कामा नये अशी त्यांची इच्छा आहे. तरी पण दासबोधाचा अभ्यास करणारे तो धागा सोडूनच देतात. तसं होऊ नये याची खबरदारी समर्थांनी मात्र आपल्या परीने पूर्ण घेतलेली आहे. म्हणून या दासबोधाचा जो 5व्या दशकानंतरचा सगळा भाग आहे, ज्ञानपर आहे, बराचसा तत्त्वज्ञान आहे. आणि त्याच्यानंतर ज्ञानधारणा आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे नेणारा योगमार्ग. आणि तो योगमार्ग हा केवळ कोरडा योग नसून भक्तियुक्त अंतःकरणाने केलेला योग, म्हणून त्याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हटलेलं आहे. आत्मनिवेदन भक्ती याचा अर्थ ध्यानयोग असाच आहे. ध्यानयोगाच्या माध्यमातून तत्त्वामध्ये अंतःकरण विलीन करणं. ह्याच्यासाठी जी विलीन करण्यासाठी समर्पण भूमिका अंतःकरणाची आवश्यक आहे, ती कोरड्या अंतःकरणाला साध्य होत नाही. ते ज्ञानाचा ताठा घेऊन वावरतं. मला समजलं आहे, रोज 1.5 तास बसू शकतो. अशा प्रकारचा जो आपल्याला कळल्याचा आविर्भाव आहे, तोच मुख्य तत्त्वाच्या अनुभूतीपासून वेगळं ठेवतो स्वतःला. ज्ञानाचा अहंकार, सत्वगुणाचा अहंकार, तो पण अर्पण करायला जी अंतःकरणाची भूमिका तयार करत जाते. नवविधा भक्तीमध्ये सारभूत भक्ती कुठली? आत्मनिवेदन. म्हणून त्या समासामध्ये पण नवमी भक्ती आत्मनिवेदन, न होता न चुके जन्म मरण. किती तुम्ही बाकीचे भावनात्मक कल्लोळ अंतःकरणावर असू देत नसू देत, दास्य सख्य, पण या सगळ्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे तर व्यक्तिमत्व जे वेगळेपणा घेऊन आहे ते आता तत्त्वामध्ये विलीन होऊन गेलं. ह्याच्यासाठीचं अंतःकरण जे मृदू करण्याचा भाग आहे, तो शिकवण्यासाठी त्या अंतःकरणाला, मनालाच शिकवणं आहे सगळं. मनातले श्लोक जे समर्थांनी दिलेले, स्वतःच्याच मनाला शिकवणं की देवाच्या पायाशी लीन कसं व्हायचं ते समजून घे. श्रवण कर, नामस्मरण कर, पूजा अर्चना कर. या सगळ्यातून काय करतो आहे तर स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं सतत जे एक भान असतं, त्यातले पॉझिटिव्ह निगेटिव्ह
आपण खूप शहाणे आहोत किंवा आपण खूपच किरकोळ आहोत, आता आपल्याला कोणी विचारतच नाही, हे सगळे आविर्भाव मनामध्ये काही ना काही वेळेला व्यवहारामध्ये असताना असतातच. हे सगळे सोडून जसा कसा आहे ते तुझ्या पायी अर्पण, असं करायला ते अंतःकरण नवविधा भक्तीमध्ये शिकतं, दास्यत्व स्वीकारतं भगवंताचं. जे जे काही कर्तृत्व आम्ही बाहेर जगामध्ये गाजवतो आहोत, तुझं दास्यत्व, तुझी सेवा म्हणून करतो आहोत. मग अगदी ते आध्यात्मिक कार्य जरी का झालं, सेवा म्हणून करतो आहे. माझ्याकडे काहीतरी एक विशेष कॅपॅसिटी आहे प्रबोधन करायची, 4 लोक आता मला मानतात, सेवा म्हणून चाललेलं आहे. त्या निमित्ताने तुझं नाव माझ्या मुखातून येतं आहे, त्या निमित्ताने तुझं ध्यान मी करतो आहे. या भूमिकेतून सर्व काही क्रिया ह्या सेवा या भूमिकातून करणं, आणि ती सेवा करत असताना देवाबद्दल एक आपसूक सहवास घडता घडता, जसं आता कमी झाली पण अरेंज मॅरेज करायचे, आधी ते एकमेकांना ओळखत पण नसायचे, आणि मग पसंती झाल्यानंतर आता तुम्हीच दोघे आता आयुष्यभर काढायचं आहे म्हटल्यानंतर त्या सहवासाने प्रेम निर्माण व्हायला लागतं. म्हणजे इलाज नाही म्हणून नव्हे, पण आता काय पदरी पडलं असं नव्हे, पण आता एकत्र राहतो आहे, काही कॉमन पॉईंट्स स्वभावातले आहेत, आणि आता आपसूक एकमेकांबद्दल एक आपुलकी वाटते. तसं देवाबद्दल थोडंसं कुठेतरी आकर्षण होतं, ते घेऊन आम्ही एकत्र झालो. देव आणि भक्त सहवास, देवाच्या अंगाने सहवासाचा प्रश्न नाही, भक्ताच्या अंगाने सहवासाचा प्रश्न आहे. तो व्यवहाराच्या सहवासात असतो, स्वतःच्या गुणावगुणांच्या सहवासात असतो. तो सोडून देवाच्या नामाच्या साह्याने, विविध भावांच्या साह्याने आता देवाच्या सान्निध्यात राहिला तो शिकला. आता देवाशिवाय चैन पडत नाही. म्हणून सख्य भक्ती सख्य देवासी करावे, हितगुज तयासी सांगावे. पण सख्य भक्ती ही सुद्धा सामान्य नाही, की देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण. जसं श्वास घेतला आहे, श्वास घेणं इतकं साहजिक आहे, थोडा वेळ नाक दाबून बस, जी तडफड होते आता श्वास घ्यायलाच पाहिजे, तसं आता देवाचं थोडा वेळ स्मरण झालं नाही म्हणून आता अंतःकरणाचं व्हायला लागलेलं आहे. देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे. आपलं इतकं नाही आहे, पण 4-5 दिवस ध्यान केल्यानंतर थोडं जे अस्वस्थ वाटतं, तर त्या सहवासाची गोडी, त्या सहवासात मिळणाऱ्या शांतीची गोडी अंतःकरण आता घेतं आहे, आणि त्यामुळे या मार्गावर चालावंसं थोडंसं वाटतं आहे. ते जे वाटणं आहे ते फुकट जाऊ न देता त्याचा उपयोग पुन्हा पुन्हा साधना मार्गावर स्वतःला प्रगत करण्यासाठी ठेवला पाहिजे. म्हणून आम्हाला खूप वाटत नाही एकदम जोराने खूप भरपूर ध्यान करावं, पण थोडंसं वाटतं. ते थोडंसं जे वाटणं आहे तेच हळूहळू पुढच्या पायरीवर घेऊन जाणार आहे. म्हणून ते वाटण्याच्या स्वरूपात न ठेवता प्रत्यक्षात करणं, रोज थोडा वेळ. म्हणून जे नियम सांगितले जातात की रोज 15 मिनटं, काय अर्धा पाऊण तास ध्यान केलंच पाहिजे, त्याचं कारण हे आहे की थोडीशी सवय जी मनाला गोडी लागलेली आहे ती फुलवण्यासाठी अंतःकरणाला दिली पाहिजे. आणि ते करताना मुख्य भाग आहे तर या नवविधामध्ये सार, या नवविधा भक्तीमधलं सार आत्मनिवेदन थोर, असं समर्थाने म्हटलं. आत्मनिवेदन भक्ती समासामध्ये पण एका निवेदनाचे लक्षण देवासी व्हावे आपण. आतापर्यंत काय करतो आहे, अंतःकरणावरचे विविध भाव, दास्य, सख्य, प्रेमभाव, वात्सल्यभाव देवापाशी अर्पण करतो आहे. पण हे सगळं केल्यानंतरसुद्धा करणारा जो मी आहे तो अजून देवापासून वेगळाच आहे. म्हणून परिपूर्णतेने अनुभव यायला हवा असेल तर जो करणारा मी, व्यक्तिमत्व स्वतःचं वेगळं राखून हे सगळं करतोय, ते व्यक्तिमत्व पण आता देवासी व्हावे आपण. म्हणजे काय करणार, म्हणून समर्थांनी पण या समासामध्ये निवेदन याचा एक अर्थ स्वतःला अर्पण करणे असा होतो, म्हणजे डिक्शनरीनुसार पण असाच होतो. म्हणून आपण असं कैसे निवेदावे, आता स्वतःला अर्पण करायचं, फूल अर्पण करायला सोपं होतं, द्रव्य अर्पण करायला सोपं आहे असेल तर, पण आणि देण्याची इच्छा असेल तर, पण स्वतःला कसं अर्पण करणार, आपण असं कैसे निवेदावे.
कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवापुढे, आता काय करू, अर्पण करू म्हणजे तरी काय करू, असा जो प्रश्न समर्थांनी मुद्दाम रेज केलेला आहे. की हे सगळं कळतं, ध्यान पण करतो आहे, पण ते ध्यान करत असताना स्वतःच्या मूळ अस्तित्वाची जाणीव समजून घेणं हा जो भाग आहे. म्हणून समर्थांनी कसं होईल ते, तर देवाभक्ताचे शोधन. देव म्हणजे काय आणि त्याची भक्ती करणारा जो मी भक्त म्हणवतो स्वतःला, या कन्सेप्टचं शोधन करून घेणं म्हणजे त्याचं मूळ शोधन. देव म्हणजे काय आहे, तर एक चैतन्य स्वरूप ज्याच्यावर सगळं विश्व चाललेलं आहे, त्याला देव असं म्हटलं जातं शास्त्रानुसार. अनुभव नाही आहे, पण शास्त्रानुसार हे आम्हाला पटतं. मग उरतो तो म्हणजे मी. म्हणून मीचं स्वरूप काय आहे हे समजून घेणं. ते मी म्हणजे तरी काय आहे, तर मग ती सगळी स्तोत्र, आत्मषटक वगैरे, मनोबुद्धी अहंकार चित्ता निनाहम, मी म्हणजे मन नव्हे, बुद्धी नव्हे, अहंकार नव्हे, शरीर नव्हे, हे तर आपल्याला कळतं. जरी का शरीराची दुःख किंवा सुख ही आपल्याला वाटत असली तरी शरीर म्हणजे मी नव्हे हे साधं सरळ गणित आहे. पण शरीर म्हणजे मी नसलं असं जरी असलं तरी शरीराबरोबर जी मन, बुद्धी, अहंकार ह्याच्यातून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे मी नव्हे असं म्हणणं खूप कठीण आहे. म्हणून व्यक्तिमत्व इज इक्वल टू मी हे अंतःकरणामध्ये पक्कं बसलेलं आहे. व्यक्तिमत्वाचा आविर्भाव बाजूला काढता येणं हे साधायचं आहे ध्यानयोगामध्ये. म्हणून देवाभक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन. हे आत्मनिवेदन शोधन याचा अर्थ देवाबद्दलची कन्सेप्ट कळल्यानंतर आता स्वतःबद्दलचं मूळ स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करणे. आणि हा प्रयत्न करत असताना सुद्धा कायम ध्यान करणारा हा स्वतःला वेगळं राखून तत्त्वाचा अनुभव घ्यायला जातो. की मी ध्यान करतोय हे भान शेवटपर्यंत सुटत नाही. म्हणून रमण महर्षींसारखे संत, समर्थांसारखंच, की जेव्हा जेव्हा कुठलाही साधक किंवा भक्त काहीही प्रश्न घेऊन येत असे, तर त्याला त्यांनी असं ब्रह्मास्त्र असं त्यांच्या एका शिष्याने नाव दिलेलं होतं. सुरी नागम्मा म्हणून त्यांच्या शिष्या होत्या, की रमण महर्षींचं ब्रह्मास्त्र. की कुठल्याही कन्सेप्ट घेऊन आला किंवा कुठलाही प्रश्न घेऊन आला, एक मुसलमान व्यक्ती आलेली होती आणि अल्लाचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. ते म्हटले, ओ इज दॅट सो, अल्लाचं स्वरूप समजून घ्यायचं आहे, पण मुळात तू कोण आहेस ते तुला माहिती आहे का, ते एकदा जरा शोधून काढ, मग तुला अल्लाचं स्वरूप कळेल. असं म्हणून जे कोणी काही घेऊन येत असे, म्हणजे एक जण तो आला होता, तो प्रसंग आपल्याला खूप वेळा ऐकलेला आहे, की स्वामीजी मला इतर लोक जसे तुम्हाला प्रश्न विचारतात तसे मला प्रश्न पण सुचत नाहीत, इतका मी अज्ञानी आहे. ते म्हणाले, ठीक आहे, असा कोणीतरी आहे की ज्याला कळतं आहे की आपल्याला काही कळत नाही, तो जो मी आहे तो शोध, म्हणजे पुरे. म्हणून त्यांनी असं तिला ब्रह्मास्त्र असं नाव दिलं होतं. की कोणी काय त्याला ब्रह्मास्त्राचं काम काय, ते अल्टिमेट अस्त्र होतं की त्याच्या पुढे कोणाचं काही चालत नसे. त्यामुळे कोणी काही कुठल्याही भावाने शंका काढायला आला त्याला हे ब्रह्मास्त्र लागू पडायचं, की तू बाकी सगळं सोडून दे, तू कोण आहेस हे सांग, मग पुढचं आपण त्याला उत्तर देऊ. हा एक भाग आहे. म्हणजे श्रोत्याला गप्प करणे हा भाग नाही आहे की काही घेऊन आलं की आधी तू कोण आहेस सांग, नाही तर मी सांगणार नाही. पण एक हा भाग आहे की या सगळ्या तत्व चर्चेतून आणि वेगवेगळ्या गोष्टी काल्पनिक आधीच मुळात आहेत, त्याच्याबद्दल कितीही विवरण केलं तरीसुद्धा ते सगळं काल्पनिक पातळीवरच राहणार आहे. म्हणून ते न करता मुख्य तत्वाचा अनुभव घेण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करण्याचा तू प्रयत्न कर, असं त्यांना इन नटशेल सांगायचं होतं. म्हणजे ब्रह्मास्त्र याचा अर्थ समोरच्याला नामोहरम करणं ह्या अर्थाने नाही, पण ब्रह्मास्त्र याचा अर्थ अशी गोष्ट की ज्याच्या साह्याने सगळं काही जाणलं जाऊ शकेल. म्हणून त्याच्यावर भर देणं हे समर्थांनी या समासामध्ये पुन्हा पुन्हा केलेलं आहे. देवाचं ओळखव जाता तेथे झाली तद्रूपता. इथे देवाचा अर्थ आत्मदेव असं घ्यायला पाहिजे. आपण आपलं स्वतः मूळ स्वरूप आपण आहोत हे जे आपल्याला जाणवतं
त्याचं व्यक्तिमत्व बाजूला काढलं की जी शुद्ध अस्तित्वाची जाणीव उरते, ती शुद्ध अस्तित्वाची जाणीव म्हणजेच देव ध्यानामध्ये. तिथे कुठल्याही प्रकारचा वेगळा देव नाही आहे अशी धारणा धरून तरी बसायला पाहिजे. संत सांगतात म्हणून आम्हाला तसं वाटत नाही, देव अजून आहे, तो आम्हाला सांभाळतोय, सगळं ठीक आहे, त्याला आधी नमस्कार करून घे मनातल्या मनात. पण ज्यावेळेला ध्यान करतो आहे त्यावेळेला शुद्ध अस्तित्वाची जाणीव हीच देव ईश्वर स्वरूप आहे आणि तीच आम्हाला त्याच्यामध्ये विलीन आम्हाला व्हायचं आहे. हे स्वच्छ करून अंतःकरणावर ध्यानाला बसलं पाहिजे. आणि ते करत असताना सुद्धा ती जाणीव, कोणाची जाणीव? मी आहे ही जाणीव. आणि मग ती मी आहे ही जाणीव, त्याचं ध्यान करतोय कोण? मी करतोय. म्हणजे ध्यान करते ते कोण असं समर्थांनी पुढे म्हटलं आहे की ध्यान करते ते कोण? मी. ध्यानी आठवते ते कोण? तो पण मीच. पण त्याच्यामध्ये दोहींमध्ये अनन्य लक्षणं असले पाहिजे की ध्यान करणारा मी आणि ज्याचं ध्यान करतोय तो मी, त्याला पण मी स्वतःलाच वेगळेपणाने पाहायची टेंडन्सी स्वतःच मनामध्ये असते. आणि ती जोपर्यंत वेगळेपणाने पाहणं आहे तोपर्यंत त्याचा अनुभव येऊ शकत नाही, कारण पाहणारा स्वतःला वेगळं ठेवूनच पाहायचा प्रयत्न करतो आहे. आता त्याने करताना बाकीच्या वृत्ती शांत केल्या, केवळ मी आहे या जाणीवेवर फोकस करतो आहे ऑब्जेक्टिव्हली, असं स्वामी जे म्हणत असत की मी हे एक ऑब्जेक्ट धरून स्वतःच मीला पाहायचा प्रयत्न करतो आहे. आता ते करताना सुद्धा ते होत नाही आहे असं कळल्यानंतर अडसर कशाचा आहे? तर स्वतःला वेगळं राखण्याचा जो मनाचा अटेम्प्ट आहे त्याचा अडसर आहे. असं कळल्यानंतर आता वेगळेपणाने त्याला पाहायचं नाही आहे. म्हणजे काय करायचं आहे? तर स्वामींनी त्याला सब्जेक्टिव्ह सेल्फ असं नाव दिलं होतं. असं जरी किती म्हटलं असलं तरी ते अनुभवाच्या पातळीवर यायला अतिशय सूक्ष्म आहे सब्जेक्टिव्ह सेल्फसुद्धा. आणि तो सब्जेक्टिव्हली स्वतःचं ध्यान करणं, हे करताना अनेक वेळा शास्त्रांमध्ये, संतांच्या वाङ्मयांमध्ये एक टर्मिनॉलॉजी कायम वापरली जाते की ध्याता, ध्यान आणि ध्येय. ध्याता म्हणजे ध्यान करणारा, ध्येय म्हणजे जे साध्य करायचा प्रयत्न करतो आहे, आणि ते साध्य करत असताना जे फोकस करण्याचं चाललेलं आहे त्याला ध्यान असं म्हटलं जातं. ही ध्याता, ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी मावळली वगैरे असा खूप वेळा संतांची ती आता तदाकार वृत्ती प्राप्त झाली, त्रिपुटी मावळली. कसं होईल? ॲनालिसिस करून बघायला पाहिजे की असं कसं होत असेल. ध्येय काय आहे हे ठरलेलं आहे. थोडंसं आपण म्हणजे हे विचाराच्या अंगाने समजून घेतो या समासाच्या निमित्ताने. ध्येय जे आहे ते म्हणजे मूळ अस्तित्वाची जाणीव, ती आम्हाला समजून घ्यायची, त्याच्यामध्ये विलीन व्हायचं आहे, म्हणून ते ध्येय आहे. त्याच्यासाठी त्याच्यावर फोकस करून राहण्याची आवश्यकता आहे. ती जी प्रक्रिया आहे त्याला ध्यान असं म्हटलं जातं. आणि ध्यान करणारा मी एक वेगळा आहे. आता ह्याच्यामध्ये जे वेगळेपण निर्माण झालेलं आहे ते कशामुळे झालं आहे? तर मी ध्यान करतोय, मी फोकस करतोय, मला आता ते साध्य व्हायला पाहिजे. आता ते साध्य व्हायला पाहिजे हे मी त्यावेळेला घोकत नाही आहे ध्यान करत असताना. पण ध्यान करत असताना मला ते मी अनुभवण्याच्या भूमिकेत सतत आहे. या अनुभवण्याच्या भूमिकेत राहिल्यामुळे ध्याता हा त्या ध्यान प्रक्रियेमध्ये समरस होऊन जात नाही, तो वेगळाच राहतो, सतत वेगळा राहतो. आणि तो जोपर्यंत वेगळा राहतो तोपर्यंत त्याला ते एकरूपता साध्य होण्याची शक्यता नाही. म्हणून सब्जेक्टिव्हली म्हणजे स्वतः मी आहे असं जे मला जाणवतं त्याच्यावरच ध्यान करतोय हे एक गोष्ट आहे. पण ती ध्यान करत असताना पण ध्यान करत असण्याची वृत्तीच आमच्या तदाकार होण्यामध्ये आड येते आहे. म्हणून सूक्ष्म भाग पुढचा असा आहे की ती वृत्ती मावळण्यासाठी जो समर्पण भाव आहे. एरवी आम्ही देवापुढे नमस्कार करतो त्यावेळेला समर्पण कोणाशी असतं? देवाशी समर्पण असतं. आता ध्यानाला बसल्यानंतर बाह्य कुठलाही भाग नाही. आता काय उरलं आहे? तर ध्यानाची प्रक्रिया उरली आहे. ध्येय आम्ही आधीच ठरवलं होतं. त्या प्रक्रियेला आम्ही जे वेगळेपणाने अप्रोच होतो आहोत त्याच्यामध्ये तो ध्यान करतोय आणि ध्यानाने मला हे साध्य करून घेणार आहे, अनुभवणार आहे, हा भाग सरेंडर करणं. मग काय उरतं? केवळ प्रक्रिया उरते. केवळ तत्व उरतं असंही म्हणण्याचं कारण नाही, अजून तो अनुभवण्याच्याच प्रोसेसमध्ये आहे. पण ती अनुभवण्याची प्रक्रिया विथ
सरेंडर असण्याच्या भूमिकेसहित केले गेलेली आहे, की त्याला शरण, योगातलं शरण आहे. शरणाची भूमिका, शरणागतीची भूमिका सूक्ष्म आहे ॲक्च्युली. मी जेवढं शब्दामध्ये आणायचं शक्य आहे तेवढं मी प्रयत्न करतो आहे. म्हणजे ते मला प्रिसाइजली सांगता येतं असं मी क्लेम नाही करत आहे. पण ध्याता हा जोपर्यंत वेगळेपणा स्वच्छ ठेवून ध्यानाकडे अप्रोच होईल तोपर्यंत त्याला ते ध्यान आतमध्ये नीट उतरायला मदत करणार नाही, तत्वामध्ये विलीन व्हायला. पण विलीन व्हायचं असेल, जसं देवापुढे मी कोणी नाही, माझे काही नाही, मला काही नको असं आपण म्हटल्यानंतर जे शरणभाव येतो, त्याप्रमाणे ध्यान करत असताना ती अस्तित्वाची जाणीव इतकी मध्यवर्ती करून घेतली आहे आता अंतःकरणाने स्वतःच, की अनुभवण्याची भूमिका आपण आता बाजूला सोडून दिली. म्हणून प्रोसेसला प्राधान्य अतिशय. अशा प्रकारे ज्यावेळेला ते अंतःकरण करायला तयार होतं हळूहळू, ते पण कायमस्वरूपी होईल असं नाही, त्यावेळेला त्या ध्यात्याचं म्हणजे ध्यान करणाऱ्याचं स्वतःचं वेगळेपण हळूहळू विरळ व्हायला लागतं, पातळ व्हायला लागतं, त्याचं जे काठिण्य आहे ते. आणि मग ते ध्यान हे आम्हाला एकरूप अवस्थेकडे ध्येयस्वरूप करायला मदत करतं. जोपर्यंत ती भूमिका अंतःकरण घेत नाही तोपर्यंत एक वेगळेपणा सतत अंतःकरणावर राहतो. तो वेगळेपणाच तत्वाचा पूर्णत्वाने अनुभव द्यायला अडचण करणार आहे. हे समजून घेण्याची भूमिका आहे. लगेच हे आता साधेल असं नाही, पण जायचं कुठे आहे आणि त्याच्यासाठी मध्ये आड येणारं काय आहे, माझंच व्यक्तिमत्व आड येत आहे. आणि ज्या वेळेला ते व्यक्तिमत्व शरणागतीच्या भूमिकेतून, म्हणून भक्ती असं सांगितलेलं आहे, आत्मनिवेदन भक्ती. इथे भक्ती याचा अर्थ जोडलं जाणं हा एक भाग आहे. म्हणून भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे असे जे समर्थाने म्हटलं, की जो विभक्त म्हणजे वेगळा आहे तो भक्त नव्हे. ध्यानामध्ये पण आम्ही विभक्तपणे भक्ती करायचा प्रयत्न करतो. तो भाग हळूहळू विरळ करत नेणे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा, हे ध्यानामध्ये साधायचं आहे. तेच जसं साधायला लागेल तसं ध्यानातला बहुतेकसा काळ हा प्रक्रियेला प्राधान्य देऊन केला जाईल, स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या प्राधान्यापेक्षाही. आणि ज्यावेळेला ते तसं साधायला लागेल त्यावेळेला शांत कधी वाटतं, तर व्यक्तिमत्व जेवढा वेळ आमच्या अंतःकरणावर व्यक्तिमत्वाचा आविर्भाव कमी असतो तेवढा वेळ शांत होतं. ज्यावेळेला व्यक्तिमत्वाचा आठव असतो त्यावेळेला ते अशांतच असतं. जसं व्यक्तिमत्व कमी होत जातं, कशाच्या अंगाने, अंतःकरणाच्या वृत्तीच्या अंगाने कमी होत जातं, मग त्यावेळेला काय उरतं, केवळ प्रोसेस, स्व, त्यालाच प्राधान्य देऊन तिथेच पुन्हा पुन्हा अंतःकरण सरेंडर करत राहणे, प्रतिक्षणी जेवढं जमेल तेवढं. असं करता करता जे होतं, आता तत्वामध्ये ते अंतःकरण विलीन व्हायला तयार झालेलं आहे. म्हणून त्याला आता समर्थ असं म्हणतात, की तो आता विभक्त नाही आहे म्हणून तो भक्त आहे. विभक्त नाही म्हणून भक्त, बंधन नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त, शास्त्राधारे. हे जे सगळं बोलणं चाललं हे असंच चाललेलं नाही, शास्त्राधारे चाललेलं आहे. म्हणून देवाभक्ताचे पाहता मूळ, त्याचं मूळ काय आहे, अस्तित्व हे मूळ आहे. ते पाहता याचा अर्थ अनुभव घेण्याचा प्रयत्न करताना, होय भेदाचे निर्मूळ. भेद कशाचा आहे, माझं वेगळेपणामुळे भेद आहे तर ईश्वराशी. तो भेद हा अंतःकरण तत्वामध्ये विलीन झाल्यानंतर त्या भेदाचं मूळच आम्ही काढून टाकलं. त्यामुळे अभेद अवस्था प्राप्त झाली. एक परमात्मा सकळ, दृश्या वेगळा. आता दृश्य एक वेगळं आहे आणि मी अनुभवणारा वेगळा आहे असं गेलेलं आहे. मग आता काय उरलं, त्याला ज्ञप्ती मात्र, म्हणजे केवळ आहे, काय आहे ह्याला सांगता येत नाही असा त्याला परमात्मा म्हटलं आहे. तो एकटा उरतो. तयासी होता मिळणी, त्याला भेट झाल्यानंतर उरी नाही दुजेपणी. देवभक्त हे कडसणी, म्हणजे देव एक वेगळा आहे आणि भक्त एक वेगळा आहे, हा जो अडसर आहे निघून गेला. असं आत्मनिवेदन परिपूर्ण रीतीने प्राप्त झालं. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती. आता तेच मी आहे हे मला कळून गेलं, तरी पण आस्वादनासाठी एक भक्तभूमिका आहेच, ती अजून गेलेली नाही आहे. मग ती व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती पण भक्ती घेऊन राहिलेली आहे, त्याला तये नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी. त्याला सायोज्य मुक्ती असं म्हणतात, की आत्मनिवेदन झालं, तत्वस्वरूपच मी आहे आता कळलं, पण अजूनही आत्मस्वरूपाने म्हणा
की बाह्य परमात्मा स्वरूपाने म्हणा, प्रेमाचा आविर्भाव अंतःकरणावर आहेच, म्हणून ज्ञान झालेलं आहे आणि भक्ती पण आहे, ही अशी जी कंपोज्ड अवस्था, परिपूर्ण अवस्था, सायुज्य मुक्ती. केवळ भावनिक कल्लोळ नाही, केवळ ज्ञानाचा कोरडेपणा पण नाही, ज्ञान परिपूर्ण आहे, भक्ती पण परिपूर्ण आहे. म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी त्या वरप्रार्थनेमध्ये देवभक्त असे द्वैत, अद्वैत्व न खंडता, अद्वैत्व आहे हे आधी खंडणं आधी आम्हाला प्राप्तच झालेलं नाही आहे, पण प्राप्त झाल्यानंतर ते अद्वैत्व इंटॅक्ट ठेवून देव आणि भक्त असं मला मिळवून दे, अद्वैत्व न खंडता दाखवी देवे देवेश प्रार्थना ही तुला. आता मागणं काय मागितलं आहे तर अद्वै भक्ती, त्यालाच सायुज्य मुक्ती. वेगवेगळी नावं दिलेली असली तरी ती एकच अवस्था आहे. ती प्राप्त होण्यासाठीचा भक्तिमय भाग, भावनात्मक भाग आमच्या अंतःकरणात आहे. पण मुख्य अचीव करायला काय हवं आहे तर ते अद्वैत स्थिती अनुभवाला येणं, कळलेली आहे विचारांनी, अनुभवाला येणं. त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून अंतःकरण हे तत्वामध्ये विलीन करण्याच्या तयारीत राहणं, ते विलीन होणं हे कृपासाध्य आहे. पण विलीन होण्याच्या भूमिकेत राहणं हे प्रयत्न साध्य आहे. ते केल्यानंतर प्रयत्नांती परमेश्वर असं जे म्हटलं जातं, तो प्रयत्नांचा अंत इथे होतो की विलीन करण्याच्या भूमिकेमध्ये अंतःकरण तत्वाशी संबंधित, म्हणजे तत्वाच्या जाणीवेशी संबंधित करून राहणे, इथपर्यंत प्रयत्नांचा भाग आहे. आणि ते विलीन होणं हे पुढे कृपेचा भाग आहे. तो होण्यासाठी म्हणून ज्या समासामध्ये विशेष मार्गदर्शन केलेलं आहे त्यापैकी हा एक समास आहे. पुढचा भाग आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत.